नमस्ते मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या होणाऱ्या 17 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे शारदा म्हणजेच काव्याची आई काव्याजवळ येते आणि तिला म्हणते, काव्या तुझी खाली सगळेजण वाट बघताय, जातीयस ना तू. त्याच वेळेस इकडे काव्या मी जाणार नाही असं बोलते. त्यावेळेस शारदा मुलीला म्हणजेच काव्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते, ताईने सुद्धा केले ना ते ॲक्सेप्ट, मग तुला ॲक्सेप्ट करायला काय फरक पडतोय, जा तुला गेलंच पाहिजे असं म्हणून ती तिला म्हणते, थांब काव्य मी तुझी बॅग भरायला घेते असं म्हणून ती तिची बॅग भरायला घेते. त्या क्षणी काव्याची बॅग ही खाली पडते, तिच्या वस्तू सगळ्या बाहेर पडतात. त्याच वेळी शारदाच्या हातामध्ये एक लॉकेट लागतं. त्या लॉकेटमध्ये काव्य आणि जीवाचा फोटो असतो. ते लॉकेट बघून इकडे शारदाला टेन्शन येतं आणि ती म्हणते, काव्य तू अजूनही. त्या क्षणी लगेचच इकडे काव्य असं म्हणते की हो, अजूनही माझं जीवावरच प्रेम आहे असं म्हटल्यानंतर शारदाला फार मोठा धक्का बसतो. आता कशा प्रकारे शारदा काव्याची घरातून पाठवणी करणार आणि कशी समजूत काढणार आणि त्यानंतर काव्य काय डिसिजन घेणार आहे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.